नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. येत्या 10 तारखेला श्री बडेबाबा देवाची भव्य दिव्य यात्रेनिमित्त बडेबाबा केसरी मैदान आयोजित केलेलं आहे. मैदानाचं पारितोषिक ही बघताय असे चांगल्या पद्धतीचं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि क्वार्टर फायनलला सुद्धा ही चांगले बक्षीस आहेत. हे मैदान तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान निमसोडकरांनी आयोजित केलेलं आहे. तर चला पाहूया बडेबाबा केसरी मैदानातील संभाव्यता आणि टॉपचे पैरे कोणकोणते आहेत. तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे सचिन आणि लक्षा या मैदानातील हा संभाव्यता आणि टॉपचा पैरा आहे. या गाडीला सुद्धा एकदम टॉप अशा प्रकारे स्पीड लागेल आणि यावरती ड्रायव्हर बसणार आहेत. आपल्या सर्वांचे लाडके भैया ड्रायव्हर यावरती बसणार आहेत. या मैदानातही सचिन आणि लक्ष्याच्या गाडीला टॉपचे असे स्पीड लागेल. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पैरा म्हणजे वादळ आणि पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर. पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल देखील या मैदानात कमबॅक करू शकतो, मोठा असा कमबॅक होऊ शकतो. मानघरकरांचा वादळ आणि पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर हे देखील आपला टॉपचा पैरा बघायला मिळेल. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पैरा म्हणजे कारुंडेकरांची आन बान शान चिक्या आणि त्याच्यासोबत अमित शेठ भादले यांचा चिमण्या. याच्या आधीसुद्धा मित्रांनो ह्या जोडीने 3-4 गुलाल केलेले आहेत. प्रत्येक मैदानात चिमण्याचा सुद्धा पैरा टॉपचा असतो. कारुंडे एक्सप्रेस चिक्याचा सुद्धा टॉपचा पैरा असतो प्रत्येक मैदानात. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पैरा तुम्ही बघताय साखरवाडीकरांचा बावऱ्या. चालू सीझनमध्ये ज्या नंदीचा कोणी अंदाज लावत नाही असा हा बावऱ्या आणि त्यासोबत पळणार आहे शेवाळेकरांची आन बान शान असा पाखऱ्या पळणार आहे त्याच्यासोबत. बावऱ्या आणि पाखऱ्याच्या गाडीला सुद्धा टॉपचा असं स्पीड लागू शकते या मैदानात. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पैरा म्हणजे विदर्भ एक्सप्रेस लखन आणि स्वर्गवासी पंढरी शेठ फडके यांचा सर्जा 10-10 आणि लखन या जोडीला सुद्धा टॉपचं असं स्पीड लागू शकते. या दोन्ही नंदींना चालू सीझनचा बादशाह असे म्हणून ओळखले जाते. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पैरा म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान म्हणजे आपला घरणीकरांचा राजा आणि साहिल प्रतिष्ठान यांचा वाघ म्हणजे हरण्या. या मैदानातील संभाव्यता आणि टॉपचा पैरा हा आपल्याला दिसू शकतो पळताना मैदानामध्ये. काल झालेल्या मैदानामध्ये कोळ्याच्या मैदानामध्ये घरणीकरांचा राजा विरुद्ध लखन अशी सेमीफायनलला अटीतटीची लढत झालेली होती. बडेबाबा केसरी मैदानात देखील या गाडीला टॉपची असे स्पीड लागेल. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पैरा म्हणजे सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि घोटकरांचा सर्जा. या बैलगाडी शर्यती क्षेत्रातील अपराजित जोडी असं संबोधलं जातं, ती म्हणजे बकासूर आणि घोटकरांचा सर्जा. बडेबाबा केसरी मैदानातही नक्की या जोडीला सुद्धा टॉपचे असे स्पीड लागेल. या मैदानात सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की बडेबाबा केसरी मैदानामध्ये बकासूर पळेल का? तर मित्रांनो आम्हाला सुद्धा माहीत नाही की बडेबाबा केसरी मैदानात मथुर पळेल का नाही, याची अपडेट अजून आलेली नाही मित्रांनो. जर मथुर पळणार असेल तर संभाव्यता आणि टॉपचा पैरा कोणासोबत होऊ शकतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जर बडेबाबा केसरी मैदानात जर मथुर पळणार असेल तर आपल्या चॅनलवरती अपडेट येईल.